देशामध्ये इंधन साठा पुरेसा, तेलाची कमतरता नाही, घाबरून खरेदी करू नका. केंद्र सरकारचं जनतेला आवाहन. सीएनजी आणि पीएनजीचा पुरवठा देखील सुरळीत सुरू. दररोज 75 लाख सिलेंडरचं बुकिंग. पेट्रोलियम मंत्रालयाकडून स्पष्टीकरण. तेलाबाबत काँग्रेसकडून अफवा पसरवल्या जात आहेत. राजकारण केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल. मध्य पूर्व आशियातील युद्धाचा भारतावरती कोणताही परिणाम होऊ देणार नाही, असंही केलं स्पष्ट. तर गॅस अभावी राज्यातील 10,000 उद्योग बंद होण्याच्या मार्गावर. महाराष्ट्र उद्योजक आणि व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांकडून चिंता व्यक्त. उद्योग बंद झाल्यास राज्यामध्ये 2 ते 2.5 लाख लोक बेरोजगार होतील. उद्योगांना तातडीनं एलपीजी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी. गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जिल्हा स्तरावरती विशेष समित्या स्थापन करण्याचा निर्णय. कंट्रोल रूम बनवा. सिलेंडर नेणाऱ्या वाहनांना पोलिसांनी सुरक्षा देण्याच्या सूचना. लोक स्वयंपाकाच्या गॅससाठी उभी आहेत. मोदींनी पाहावं राऊतांची टीका. नोटबंदीनंतर लोक पुन्हा एकदा रांगेत उभी आहेत. प्रचारातून वेळ काढून मोदींनी जरा बाहेर फिरावं, राऊतांचा हल्लाबोल. वर्ध्यामध्ये गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी. मोठ्या प्रमाणात बुकिंग वाढल्यामुळे बुकिंग करताना अडचण. भ्रामकतेमुळे गर्दी होत असून लोकांनी यापासून दूर राहावं, एजन्सी संचालकांचं आवाहन. मुंबईमध्ये गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजाराविरोधात मनसे आक्रमक. मुंबादेवी विभागातील विविध गॅस एजन्सीजना मनसेकडून निवेदन. युद्ध परिस्थितीचा फायदा घेत सिलेंडरचा तुटवडा दाखवून काळा बाजार होत असल्याची मनसेची तक्रार. गॅस सिलेंडरबाबत सोशल मीडियावरती अफवा पसरवल्या जात आहेत. अफवांवरती विश्वास ठेवू नका, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचं आवाहन. युद्धामुळे भारतात एलपीजी गॅसची मोठी टंचाई. घरगुती गॅसचा पुरवठा प्राथमिकतेनं करा. गॅस टंचाईबाबत मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश. तर 17 मार्चपर्यंत जबाब नोंदवण्याचेही निर्देश. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस बुकिंग आणि पावती घेण्यासाठी गॅस एजन्सी बाहेर लांबच लांब रांगा. ॲप चालत नसल्यामुळे एजन्सी बाहेर नागरिकांची झुंबड. पुण्याच्या येरवड्यातील मनोरुग्णालयाच्या डीनचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. सध्या मनोरुग्णालयात जवळपास 1200 जणांवरती उपचार. मनोरुग्णांना वेळेत आहार मिळणं गरजेचं. रोज 12 ते 14 गॅस सिलेंडरचा पुरवठा आवश्यक. डीननं लिहिलेल्या पत्रामध्ये उल्लेख.